एक दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गणपतीपुळे दुर्घटनेतील 5ही तरुणांचे मृतदेह सापडले. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे शनिवारी समुद्रात बुडालेल्या 5ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्व तरुण बिडकीन येथील रहिवासी होते. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रविवारी याबाबतची माहिती दिली. आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाणे, यश कांबळे असे समुद्रात बुडून मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील काही तरुण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर हे 19 तरुण समुद्र किनाऱ्यावर गेले. यातील काही तरुण पोहण्यासाठी समुद्रात शिरले होते. मात्र लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने 8ही तरुण बुडू लागले. स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक आणि नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव कार्य सुरू करत 3 तरुणांना बाहेर काढले. दरम्यान इतर 5 जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता. समुद्राच्या लाटांमुळे अडचणी येत होत्या. हे तरुण खोल पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत होता. यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी प्रेम आदमाणे याचा मृतदेह मालगुंड खाडी किनाऱ्याजवळ आढळून आला. रविवारी सकाळी उर्वरित 4घांपैकी अनिकेत हिवराळे या तरुणाचा मृतदेह मालगुंड भंडारवाडा येथे आढळून आला, तर यश कांबळे याचा मृतदेह मालगुंड येथे आढळून आला. यासोबतच काही वेळाने आदित्य राऊत आणि आनंद नरवडे याचा मृतदेह मालगुंड समुद्रकिनारी आढळून आला. या घटनेतील सर्व मृतदेह मिळाले असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या मित्रांच्या या समूहावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण बिडकीन परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रत्नागिरी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.